नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आले आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून आज अत्यंत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही शासकीय योजनेचे अपडेट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 5 जून 2026 रोजी म्हणजेच आजचा एक मोठा शासन निर्णय GR जाहीर केला आहे। हा निर्णय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनाच्या निधी वितरणाबाबत आहे। तर चला मग आपण जाणून घेऊया की या GR मध्ये नक्की काय म्हटलेलं आहे आणि किती निधी मंजूर झालेला आहे। तर मित्रांनो, या वित्तीय वर्षात म्हणजे 2026-27 या योजनाकरिता अर्थसंकल्पनेमध्ये एकूण 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापैकी आता शासनाने 120 कोटी रुपयाचा निधी प्रत्यक्ष वितरित करायला मंजुरी दिलेली आहे। आता हा 120 कोटी रुपयाचा निधी कसा वाटला जाणार आहे ते आपण नीट समजून घेऊया। तर पहिला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या एकूण निधीपैकी तब्बल 115 कोटी 61 लाख रुपये हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। म्हणजेच गरजू बालकांना आणि त्यांच्या पालकांना हा पैसा थेट मिळणार आहे, यात कोणतेही मध्यस्थ असणार नाही। दुसरे म्हणजे संस्थांसाठी निधी म्हणजे उर्वरित 4 कोटी 39 लाख रुपये हे या योजनेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी दिले जातील। तर मित्रांनो, या निर्णयामुळे जे लाभार्थी मानधनाची किंवा आर्थिक मदतीची वाट पाहत होते त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण 120 कोटीचा निधी आता शासनाने थेट विभागाला आणि बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी मोकळा केलेला आहे। हा GR पूर्णपणे अधिकृत असून यावर सक्षम अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी सुद्धा आहे। तर मित्रमैत्रिणींनो, अशी ही आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। अशाच शासकीय योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आणि गती मिळण्यासाठी आपल्या शासकीय योजना या चॅनल